होर्मुझ सामुद्रधुनीमुळे सध्या सगळं जग तणावात आलंय. इराण व अमेरिकेत रोज काही ना काही कुरापत सुरूच आहे. जगावर तिसऱ्या महायुद्धाचा धोका घोंघावत असतानाच आता एक नवीन बातमी पुढे आली आहे. वर्षानुवर्षाचे मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या भारत व रशियात एका नवा युद्ध करार झाल्याच्या बातम्या समोर आल्या. या युद्ध करारानुसार रशियाचे सैनिक भारतात आणि भारताचे सैनिक रशियात तैनात करण्यात येणार आहेत. तेवढंच नाही, या सैनिकांची संख्या ही तब्बल 3000 आहे. शिवाय 10 लढाऊ विमाने, 5 युद्धनौकाही हे दोन्ही देशात एकमेकांच्या सीमेवर पाठवणार आहेत. बसला की नाही धक्का? बसेलच, कारण हे सगळं भारतीयांसाठी नवीन आहे. भारत रशियात मैत्री आहे, पण आता हे काय नवीनच असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर चला, हे का व कशासाठी हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 राष्ट्रीय घडामोडींचा परफेक्ट अनालिसिस. भारत व रशियात नुकताच रेलोस करार झाला. हा करार ऐतिहासिक मानला जातो. या करारानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलंय, कारण आता रशिया भारत या दोन्ही देशांची मैत्री एका नव्या टप्प्यांवर पोहोचली. आपल्या मित्रांच्या देशात रक्षण करण्यासाठी हे दोन्ही देश एक पाऊल पुढे टाकतात. या युद्ध करारानुसार भारत आणि रशिया या दोन्ही देशांचे 3000 सैनिक, 10 लढाऊ विमानं आणि 5 युद्धनौका या दोन्ही देशांच्या सीमेवर तैनात करण्यात येतील. लवकरच याची कार्यवाहीही होईल. या करारानुसार या दोन्ही देशाचं सैन्य एकमेकांच्या देशात अगदी आरामात संरक्षण करेल. रशिया सरकारच्या अधिकृत पोर्टलवर या कराराची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ही माहिती जेव्हा जगात व्हायरल झाली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिका ही बुचकळ्यात पडली. भारताच्या दुश्मनांची तर दातखिळीच बसली. आता हा करार नेमकं काय आहे हे समजून घेऊ. रशिया वृत्त संस्था one.ru ने दिलेल्या वृत्तानुसार भारत व रशियात झालेल्या या करारात 21 कलमे आहेत. हा करार या दोन्ही देशांनी पुढच्या 5 वर्षासाठी केलाय. दोन्ही देशांना फायदा झाला तर हा करार 5 वर्षानंतर आपोआप वाढवलाही जाईल. या करारातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही देशातील लष्करी सैन्य दुसऱ्या देशात पाठवले जाऊ शकते. दोन्ही देशांकडून तैनात केल्या जाणाऱ्या सैन्यासाठी लॉजिस्टिकल, तांत्रिक आणि ऑपरेशनल समर्थनाची रूपरेषा करारात स्पष्ट करण्यात आली आहे. या करारानुसार एकाच वेळी 10 लष्करी विमाने आणि 5 युद्धनौका तैनात करण्याची परवानगी या दोन्ही देशांना मिळालेली आहे. खरं तर या कराराची आता एप्रिलमध्ये चर्चा झाली, परंतु रशियन सरकारच्या पोर्टलवरील माहितीनुसार हा करार 12 जानेवारी 2026 ला झाला. फक्त याची अधिकृत कागदपत्र रशियन पोर्टलवर 18 एप्रिल 2026 ला अपलोड करण्यात आली आहे. या करारानुसार दोन्ही देशांची तैनाती, संयुक्त कवायती आणि प्रशिक्षण, मानवतावादी मदत, आपत्ती निवारण याचे काही नियम ठरवण्यात आलेले आहेत. त्यासाठी काही अटीही आहेत. त्या अटी समजून घेऊया. एकाच वेळी कोणत्याही एका देशाच्या हद्दीत दुसऱ्या कोणत्याही देशाचे 3000 पेक्षा जास्त लष्करी जवान, 10 पेक्षा जास्त विमाने आणि 5 पेक्षा जास्त जहाजे तैनात असणार नाहीत. यासोबतच दोन्ही बाजूंनी हवाई क्षेत्राचा वापर सुलभ करण्यास आणि एकमेकांच्या बंदरांमध्ये जहाजांच्या प्रवेशास सोय करण्यास सहमती दर्शवलेली आहे. या करारावर फेब्रुवारी 2025 मध्ये मॉस्को येथे स्वाक्षरी करण्यात आली. 15 डिसेंबर रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यास अनुमोदन दिले. दोन्ही देशांचे सैन्य इंधन भरण्यासाठी, दुरुस्तीसाठी आणि शीतवाटपासाठी एकमेकांच्या संसाधनाचा वापर करू शकतील. या करारामुळे भारत आणि रशिया यांना एकमेकांच्या 40हून अधिक लष्करी तळ, विमानतळे आणि बंदरावर परस्पर प्रवेश सुलभ होईल. भारताला रशियाच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या आर्क्टिक प्रदेशात आणि व्लादिवोस्टोक सारख्या पूर्वेकडील बंदरामध्ये प्रवेश मिळेल, तर रशियाला हिंद महासागर क्षेत्रातील भारतीय बंदरामार्फत लॉजिस्टिकल मदत मिळेल. तसं पाहिलं तर भारताने अमेरिकेसोबत यापूर्वी लेमो करार केला होता. तोही असाच होता, परंतु आता भारताने रशियासोबत एक नवा करार केलाय. म्हणजेच भारत त्यांच्या संरक्षणासाठी कुणा एकावर अवलंबून राहणार नाही, हे भारताने स्पष्ट केलं. म्हणजेच भविष्यात अमेरिका व रशिया या दोन्ही देश भारताला मदत करतील. या करारामुळे भारत आणि रशिया यांची लष्कर ताकद वाढणार हे आता स्पष्ट झालं. शिवाय भारताचे शत्रू असलेल्या चीन किंवा पाकिस्तानालाही या करारामुळे वेगळंच दडपण आलंय हे मात्र खरं. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.